चलो आलोय आम्ही दुय्यम निबंधक 24 मध्ये आज. परत या, थँक्यू. येस, विजा इथं का बसलेला आहे तू? बघा आता सिस्टम वरती बघा लोणकर साहेब आहेत. चला इथं काय काय चाललंय आपण बघूया. आलो, कोण कोण आहेत कम्प्युटरवरती? हे बंद का ठेवलंय? हे बंद ठेवलेले, हे या कम्प्युटरवरती बसले होते. कोण विचारू आपण त्यांना? ही सगळी मंडळी आतून आता बाहेर येत आहेत. ओके, नमस्ते. हा, अभिलेख कक्षात अजून कोणी आलेलं नाही. हो, हे होते अभिलेख कक्षात गेल्यावर बरं का. आज पण येत असेल का? हो, इकडे इकडे. तुमचं आयडेंटिटी काय, ओळख काय तुमचं सांगा मला. तर मी कामाला आलो. हो, मग त्या केबिन मध्ये तुम्ही काय करता? अभिलेख मध्ये कामाला आलाय तुम्ही, आतमध्ये काय करता? काम तुमचं बाहेर असलं पाहिजे. सरकारी सीटवरती बसायचं नाही खाजगी व्यक्तींनी. हा, तू पण होता गेल्या वेळी. लोणकर साहेब आता इथं कोण बसलं होतं? ते दाढीवाले कुठे गेले? ते तुमचे कर्मचारी असल्याचा मला पुरावा लागेल. तुमची पोस्ट काय मला सांगा. वरिष्ठ लिपिक दुय्यम निबंधकच्या चेअरवरती बसू शकतो का? हो, दिले ना. कसं काय? मला हे दिले. काय दिले तुम्हाला? चार्ज दिलाय? आहे का तुमच्याकडे काय? अशी दाखवा बरं. पण कायदेशीररित्या मला सांगा. कायदेशीररित्या जो तृतीय श्रेणीतला माणूस आहे तो दुय्यम निबंधकच्या जागेवर कसं काम करू शकतो? कुणी दिला तुम्हाला आदेश तसा? मला त्याची कॉपी दाखवा. आणि जेडीआर हे कसं चुकीचं काम करू शकतो? मला बावनकुळेंशी बोलावं लागेल या विषयावरती. कारण जर उद्या एखाद्या दस्तामध्ये गडबड झाली, एखाद्या व्यवहारी इकडे गडबड झाली, याला जबाबदार कोण? आणि माझ्याकडे अशा तक्रारी आहे बघा. मी दुसऱ्यांदा तुमच्या ऑफिसला याचं कारण आहे दुसरं एक आहे की दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये लोकांचे दस्त नाकारले जातात. हे आणा ते आणा ते आणा. लोकांचे दस्त नाकारण्याचा अधिकार कायद्यानं तुम्हाला आहे का? कोणत्या अटीमध्ये आहे मला सांगा बरं. ती यादी मला दाखवा. आणि शासन बावनकुळे तर छातीडोकपणे सांगतात की तुमचा दस्त करणार, असं करणार, तसं करणार. काय नियम तुम्ही, कुठल्या नियमात तुम्ही रिजेक्ट करता मला दाखवा बरं. अधिनियमातील काही अंतर्भूत असलेले पुढील दस्तावेज प्रवर्गातील नाकारण्यात येतील. आता जसं इथं काही प्राधिकरणाचा जर हे असेल, मग मला एक सांगा, तुम्ही मला हे जे कागद दाखवताय ना, खालील काही गोष्टीमध्ये नाकारण्यात येईल, तोच दस्त दुसऱ्या दुय्यम निबंधकाकडे कसं काय होतं बरं? जो तुम्ही रिजेक्ट करता तो दुसरे कसं काय पास करतात? याचं मला उत्तर सांगा बरं. मी उत्तर कसं देऊ शकतो सर? नाही, म्हणजेच काय की नागरिकांना विनाकारण नाहक हेलपाटे मारायला लावायचे, त्रास द्यायचा. ह्याचं उत्तर देऊ शकतो का? तुम्ही सांगा. देऊ शकतो का? हे बघा, तुम्ही तृतीय श्रेणीमधून डायरेक्ट वरच्या पदावरती आलेलात. काय कायदेशीर अपॉइंटमेंट नाही बघा. तात्पुरतं तुम्हाला चार्ज दिला असेल, मान्य. पण जे तुम्ही नियम मला दाखवताय त्या अंतर्गत लोकांना दस्त नाकारला जातो. हाच दस्त दुसऱ्या ठिकाणी होतो. याचा अर्थ कसा असतो? सिंपल आहे. जो पैसे देईल त्याच्याकडे दस्त होईल, जो पैसे देणार नाही त्याचा दस्त होणार नाही. हे अधिकृत शासकीय घोटाळा आहे, गडबड आहे, भ्रष्टाचार आहे. महाराष्ट्राचे महसूल मंत्री जे कॅमेऱ्यासमोर बोलतायत आणि खाली ग्राउंडला जे चाललंय त्याच्यामध्ये जमीन आसमान अंतर आहे. मला वाटतं बावनकुळे साहेब तुम्ही लक्ष द्या. तृतीय क्लासचा माणूस तुम्ही सेकंड क्लासमध्ये बसवताय. आज ह्यांच्या खांद्यावरती जबाबदारी देताय. दस्तामध्ये काय चूक झाल्या, दस्तामध्ये काय फेरफार झाले, गडबडी झाल्या, नागरिकांचं नुकसान झालं तर याची जबाबदारी शासनाला घ्यावी लागेल. तुमची ती ऑर्डर मला दाखवा. तुम्ही म्हणता तुम्हाला चार्ज दिलाय, तुम्ही मला ते दाखवलं पाहिजे. बाहेर सगळे वकील मंडळी थांबलेत बरं का. बरीचशी वकील मंडळी आतमध्ये बसून इथं कम्प्युटरवर काम करताना मी पकडलेली आहेत. आज सगळे बाहेर थांबलेले दिसत आहेत. आता हे त्यातले असतील की नाही मला माहित नाही, पण आता ते घाबरलेत बिचारे. आतमध्ये आले तर आपलं पण शूटिंग होईल म्हणून. तुम्ही मला आधीच दाखवा. असं कागदावर प्रिंट असलं पाहिजे तुमच्याकडे. दाखवा बरं जरा, जनतेला बघायला आवडेल जरा. लोणकर साहेबांची ऑर्डर कशी काढली शासनाने, कुठल्या नियमात काढली, त्याला काय आधार आहे, हे मी फेसबुकवर टाकणार आहे बरं का. तुम्ही दिलेला कागद मी माझ्या स्क्रीनवरती पण टाकणार की कोणत्या नियमांतर्गत येऊ शकतं. आणि जे दस्त एका ठिकाणी नाकारला जातो तो दुसऱ्या ठिकाणी मंजूर केला जातो. जर तुमचा दस्त महाराष्ट्रातल्या कोणत्याही दुय्यम निबंधकांनी नाकारला तर आमच्या हेल्पलाईन वरती फोन करा. तुमचा कागद कसा होत नाही, तुमचे हेल्पाटे कसे वाचणार नाहीत ते आम्ही बघतो. एकाच हेल्पाटेत तुमचं काम होईल आणि तुम्हाला परत यावं लागणार नाही. दाखवा ऑर्डर. आम्ही जेडीआरची पण भेट घेऊ, महसूल मंत्र्याची पण भेट घेऊ. म्हणजे मी आल्यामुळे काय झालं तुमच्या लक्षात आलं का? फक्त ही एक व्यक्ती आतमध्ये आहे, बाकी सगळं मोकळं आहे. वकील सगळी मंडळी बाहेर आहेत. एरवी ही सगळी वकील मंडळी आतमध्ये असतात बरं का. जे आमचे ऑपरेटर जे आहेत का नाही, ऑपरेटर आज ते ऑर्बिट झालंय. ठीक. आता किती वाजल्यात? जितेंद्र कॅमेऱ्यात घे. 11 वाजलेले आहेत. 11 वाजता या कार्यालयामध्ये एकच व्यक्ती मला आता तरी दिसती आणि दुसरी एक आहेत बघा. त्यांना मध्ये घ्या, काय प्रॉब्लेम नाही. दुसरे आहेत. 2 व्यक्ती मला दिसत आहेत.
आलो एक मिनिट. पोलीस पण आलेले आहेत, पोलिसांची पण मदत होईल आपल्याला असं वाटतंय. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही विचारलं होतं. येस, हे आपण स्क्रीनवरती पण दाखवूया. नमस्कार. येस, ग्रेट. असं आमचं हे सगळं चालू असतंय. जनतेला कुठं अडचणी येईल तिथं मदत करणे. तुम्ही असले जनतेला हो. आणि बऱ्याच ठिकाणी मी स्वतःच पोलिसांना बोलवतो. आज तुम्ही स्वतःच प्रगट झाले, चांगलं झालं. बरं बरं बरं. येस अतिक्रमणची मीटिंग आहे. येस येस. नागरिकांना खूप आपण तुमची खास भेट घेण्यासाठी आलो. ओके. येस येस. थँक्यू सर, थँक्यू. ओके. येस. सही केलेलं हो येस द्या.